उठवा घोटाळ्याचा, खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना, साखर करून चेहरा भोळा भोळाबाजी मंडळाला करून पटकन जाऊ दे घोषणा। त्याच्यानंतर काळे धंदे भ्रष्ट कारभार सत्ताधारी महाराष्ट्रावर बागच्या सावलीत बसलोय कोण, काळ्या धंद्याचे पुढारी दोन, सरकार हवाई न्यायाचं, नकल दलाल लुटारूचं, कायद्याचे रक्षक बनले भक्षक आहे कुठे जनतेचे लक्ष, बागच्या सावलीत बसलोय कोण, काळ्या धंद्याचे पुढारी दोन। चला एका घोषणा देऊ कसं नाही काही ना बसू द्या बसा काय पिल्यासारखा बोलत नाही ध्यान बसू द्या। माझा राज्याचा मंत्री मोठ्याचा बॅग घेऊन बसतो, माझा राज्याचा मंत्री डांगरात चालवतो, माझा राज्याचा मंत्री हॅलिकॉप्टरमध्ये आढळतो, माझा राज्याचा मंत्री मोठ्याचा बॅग घेऊन बसतो, माझा राज्याचा मंत्री हॅलिकॉप्टरमध्ये येतो, माझा राज्याचा मंत्री डांगरात चालवतो, माझा राज्याचा मंत्री डांगरात चालवतो, माझा राज्याचा मंत्री विधिमंडळात रवी घेतो, मंत्री विधिमंडळात रवी घेतो, माझा राज्याचा मंत्री मोठ्याच्या बॅगा घेऊन बसतो, माझा राज्याचा मंत्री डांगरात चालवतो, माझा राज्याचा मंत्री जादूटोना करतो, माझ्या भ्रष्टाचारी मंत्र्याची, नोटावाल्या मंत्र्याची, जादूवाल्या मंत्र्याची, डांगरवाल्या मंत्र्याची, रमीवाल्या मंत्र्याची, हॅलिकॉप्टरवाल्या मंत्र्याची, आम्हाला मंत्र्यांची आम्हाला मंत्र्यांची, नोटावाल्याची, रमीवाल्याची, होकावाल्याची, डांगरवाल्याची, जरा जोरदार आवाज नाही पडदा फाटला पाहिजे समजलं ना। डांगरवाल्याची, डांगरवाल्याची, नोटावाल्याची, नोटावाल्याची, अरे रमीवाल्याची, अरे जादूवाल्याची, अरे महाराष्ट्राला, महाराष्ट्राला अरे लाज वाटते, लाज वाटते, काय जादूवाल्याची, या रमीवाल्याची, या रमीवाल्याची, या डांगरवाल्याची, या डांगरवाल्याची, या डांगरवाल्याची, रमीवाल्याची, नोटावाल्याची, या नोटावाल्याची, या डांगरवाल्याची, या जादूवाल्याची, या जादूवाल्याची, या डांगरवाल्याची, या डांगरवाल्याची, या नोटावाल्याची, या रमीवाल्याची, अरे लाज वाटते। शिवसेनेनं आज या संपूर्ण महाराष्ट्रात कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन केलेलं आहे। या महाराष्ट्र राज्यातील मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतात, या महाराष्ट्र राज्याचे मंत्री चड्डी बनियानवर बसून सिगारेट उडत नोटाचे खोके दाखवतात, या महाराष्ट्राचे मंत्री डान्स बार चालवतात, या महाराष्ट्राचे मंत्री जादूटोना करतात आणि मग असे कलंकित मंत्री मंत्रिमंडळात राहता कामा नये ही भूमिका शिवसेनेची आहे। परंतु मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री फक्त कडक कारवाई करू, सहन केलं जाणार नाही एवढ्याच घोषणा करतात आणि म्हणून या कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे। एक मोठा क्लब पकडला गेला, त्या सगळेजण पत्ते खेळत होते आणि सबजण पत्ते खेळत होते आणि पत्ते खेळणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी एकाने मला फोन केला, विधिमंडळात तुम्हाला चालतं, इथे आम्हाला तुम्ही गुन्हे दाखल करायला लागले। म्हणजे त्या ठिकाणी लोकांनाही कळलं की विधिमंडळात त्या ठिकाणी पत्ते खेळतात आणि मुख्यमंत्री काही करत नाही, मग आम्हाला काय करणार।
पण पोलिसांनी त्यांना पकडलं होतं, नंतर सोडून पण दिलं. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ह्या कायद्याचीच त्या ठिकाणी पायमल्ली झाली आणि या कायद्याच्या दृष्टिकोनातून नाही. आज तो मंत्री त्या ठिकाणी रमी खेळत होता आणि बाहेर शेतकरी आत्महत्या करत होते. महाराष्ट्रामध्ये 700-800 आणि मराठवाड्यामध्ये 700-800 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते गेले विसरून आणि त्या ठिकाणी हे सगळं चाललं. पण आम्हाला लाज वाटते. महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी त्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे की हे काय चाललं. लोकांना तुमच्या टी व्ही मार्फत सगळ्यांना कळतं, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जनजागृती ज्यांना आक्रोश निर्माण झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जे कलंकित मंत्री आहेत जे त्या ठिकाणी त्यांना काही वाटत नाही आणि मुख्यमंत्रीसुद्धा काही कळत नाही, म्हणजे इतका निषेध त्यांचा करावा हा निषेध आम्ही त्या ठिकाणी करत आहोत.